आज आपण पारंपरिक तिळगुळ पोळीची रेसिपी पाहूयात. थंडीच्या दिवसात मकर संक्रांतीला अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आयर्न आणि कॅल्शियमचा भरपूर स्रोत असलेली, भरपूर उष्णतावर्धक, 10 ते 15 दिवस टिकणारी गुळपोळी सगळ्यांनाच आवडते. चला तर वळूयात कृतीकडे. नमस्कार, मी वर्षा बीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वात आधी 1 वाटी बिना पॉलिशचे तीळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटात तिळाचा चटचट असा आवाज यायला लागला की भाजून झाले असे समजायचे. मग अर्धा वाटी शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि आता गॅस बंद करून 2 ते 3 चमचे बेसन आपण सुकीच भाजून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर 1 चमचा तेलातही भाजू शकता. हे बघा, हे असा रंग आला पाहिजे. आता हे सगळे थंड करून घेऊयात. तोपर्यंत इकडे एका ताटात चाळणीमध्ये 2 वाट्या गहू पीठ घेऊन चाळून घेऊयात आणि मग त्यात चवीपुरेसे मीठ घालूयात. आता यात पाव वाटी एकदम गरम केलेले कडकडीत तेल घालूयात आणि हे आता आपल्याला अगदी कणिक मळतो तसे पण घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. आता असे थोडे-थोडे पाणी घालून हा घट्टसर गोळा तयार करूयात आणि अर्धा तासासाठी हे पीठ आता आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता अगोदरच मिक्सरला फिरवून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये घेऊयात. आता यात आपल्याला 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि छोटासा जायफळाचा तुकडा घालूयात. आता हे सगळे हाताने मिक्स करून यात 1 वाटी किसलेला गूळ घातला. आता यात आपण भाजून ठेवलेले बेसन मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. मिक्सर पल्स मोडवर किंवा चालू बंद करत हे बारीक करून घ्यायची. यात नाहीतर तिळाला तेल सुटेल आणि मिश्रणाचा लगदा होईल आणि हे बघा, हे असे मोकळेच व्हायला पाहिजे. आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात. मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे आधीच तयार करून घ्यायचे म्हणजे पोळ्या लाटायला बरं पडतं. त्यातला एक छोटा गोळा हातात घेऊन अशा प्रकारे अंगठ्यांनी वळत खोलगट करून पारी तयार करून घ्यायची आणि मग तयार केलेल्या सारणातले मिश्रण मुठीत हलकेच घेऊन पारीत भरायचे. मावेल तेवढे मिश्रण आत भरायचे आणि मग पारीचे तोंड हलकेच बंद करून उरलेले पीठ वर दुमडून पोळपाटावर हा गोळा ठेवायचा. आता हा गोळा हाताने थोडा चपटा करून घ्यायचा आणि मग पिठात घोळवून लाटण्याने अगदी हलकेच पोळी लाटायला सुरुवात करायची. मध्यावर थोडा दाब देत पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. पीठ आणि सारणाचे प्रमाण अगदी योग्य झाले असेल तर पोळी अजिबात फाटत नाही आणि अगदी व्यवस्थित लाटली जाते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने लाटणं फिरवत पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. ही बघा, अगदी अगदी कडेपर्यंत व्यवस्थित सारण भरलेली पोळी. आता इकडे गॅसवर तवा ठेवून गरम करून घ्यायचा आणि त्यावर अलगद पोळी सोडून एका बाजूने अगदी व्यवस्थित वर बुडबुडे दिसायला लागेपर्यंत शेकून घ्यायची. मग उलटी करून दुसऱ्या बाजूनी छान शेकवून घ्यायची. आधीच पलीता लावायचा नाही. व्यवस्थित पूर्णपणे खरपूस शेकल्यानंतर दोन्ही बाजूने तूप सोडून पोळी खमंग भाजून घ्यायची. ती भाजताना गॅस फ्लेम मंद ते मध्यमच ठेवायची. एकदम मंद किंवा एकदम मोठी ठेवायची नाही. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या तयार करून घेतल्या. आता आपली गुळपोळी तयार आहे. संक्रांतीला आवर्जून बनवावी अशी ही रेसिपी. हे पहा कसे आतपर्यंत अगदी कडेपर्यंत सारण पूर्णपणे भरले आहे ते. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.